जरांगेंच्या आंदोलनावर आज रात्रीच तोडगा निघण्याची शक्यता. सरकारचं शिष्टमंडळ रात्री जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याच्या चर्चा. मनोज जरांगेंना आझाद मैदानामध्ये 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी, अटी शर्थींसह पोलिसांकडून परवानगी. सर्व नियमांचं पालन करणार, बेमुदत आंदोलन 1 दिवसाचं नसणार. आंदोलनाच्या परवानगीवर मनोज जरांगेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी राज ठाकरेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन. उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गणपतीची आरती. गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सह कुटुंब पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर. राज्यातील नेते मंडळीही बाप्पाच्या भक्तीत मग्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पा विराजमान. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लोटली गर्दी. नेते मंडळी, सेलिब्रिटीही राजाच्या चरणी लीन. पुण्यातही गणेशोत्सवाची धूम. मानाच्या 5ही बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना, तर जल्लोषात बाप्पाचं स्वागत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला पहिल्याच दिवशी गर्दी. हजारो भाविक बाप्पाच्या चरणी लीन. बुलेटिनमध्ये घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. शेगावमधील संत गजानन महाराज यांचे मंदिर ऋषी पंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या 2 दिवस रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थांकडून घेण्यात आला आहे. धुळे शहरातील पहिला मानाचा गणपती म्हणून मान्यता असलेल्या खुनी गणपतीची भक्तिभावे स्थापना करण्यात आली. 130 वर्षांची सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा असलेला खुनी गणपती हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. तर पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार करत बाप्पाची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जाणार आहे. भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलंय. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये शिवरत्न मित्रमंडळाच्या वतीनं गणरायाचा भव्य आगमन सोहळा पार पडला. या आगमन सोहळ्यात अघोरी नृत्य, नामपूर बँड, आदिवासी नृत्य आणि ढोल पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या मिरवणुकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. गोंदियाच्या रामनगर पोलीस ठाण्यामध्ये बाप्पा विराजमान झाले. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची आगमन मिरवणूक पार पडली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी झाले. बीडच्या आष्टी तालुक्यातील नागतळा गावातील गणेश गडावर गणेशोत्सव साजरा केला जातो. गडाचे महंत काशीनाथ महाराज यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ठिकाणी पुढील 10 दिवस कीर्तन भजनाचं आयोजन केलं जाणार आहे. भुसावळमधील शाळांमध्ये पारंपरिक पद्धतीनं पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं. सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. मनोज जरांगे पाटील हजारो आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि सकाळी 10 वाजता आंतरवाली सराटीमधनं निघालेला मराठा आंदोलकांचा ताफा हा अजूनही जालन्यामध्येच आहे. आझाद मैदानावरती उपोषण करण्याबद्दल मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर तोडगा काढण्यासाठी सरकारकडनं हालचालींना वेग आलाय. आज रात्री सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मंत्री उदय सामंत आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोघांचा समावेश असेल. त्यामुळे ही भेट झाली तर आज रात्रीच आंदोलनाबद्दल तोडगा निघणार का, यावरनं आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, तुम्ही या मनोज जरांगेंच्या ताफ्यासोबतच पुढे सरकताय, पण सरकारकडनं शिष्टाईची आणि हे आंदोलन माघारी घेण्याचे प्रयत्न नेमके कसे सुरू आहेत? निश्चित प्रयत्न सरकारने सुरू केलेले आहेत. मात्र 4 महिन्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केली होती.
तेव्हापासून ते आजपर्यंत सरकारने कुठल्याही पद्धतीचं संवाद साधला नाही किंवा चर्चा करण्याचा विचार केला नाही असं जरांगेंनी सांगून स्वतः हे त्यांनी सांगितलेलं आहे की एक सरकारचं शिष्टमंडळ जे आहे रात्रीतून भेटण्याची शक्यता त्यामध्ये विखे पाटील असतील, उदय सामंत असतील, आणखी एक दोघांचा समावेश या शिष्टमंडळामध्ये आहे. आणि मनोज जरांगे पाटलांनी हे सुद्धा कबूल केले की शिवनेरीच्या मुक्कामी आपण भेटूया, रात्री किती जरी वाजले तरी आपण भेटूया असा होकार सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. निश्चितपणे उशीर का होईना मात्र मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर सरकारवर दबाव पडल्याचं दिसतंय आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी ज्या काही महत्वाच्या मागण्या त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आणि काय त्यातून तोडगा काढू शकतो का हा एक सवाल यामध्ये आहे. निश्चितपणे मुंबईमध्ये मराठे जर गेले तर मोठ्या संख्येने असले तर आपल्याला माहिती आहे ज्ञानदा आधीच मुंबईमध्ये गर्दी आणि त्या गर्दीमध्ये भर होऊन निश्चितपणे गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आता कुठेतरी युद्ध पातळीवर त्यांच्याशी चर्चा आणि तोडगा करण्यासाठी विचार करतो. अपडेट सिद्धार्थ वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि मनोज जरांगे पाटील यांनी भेटी संदर्भात सकारात्मक भूमिका व्यक्त केल्यास सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलंय. असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे की शेवटी जरांगे पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल, त्यांनी जर काही जर भूमिका मांडली तर आम्ही भेटूच ना त्यांना. पण शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे, समाजाकरता ते भांडतायत. निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे. अंतरवाली सराटीवरनं मराठा आंदोलकांचं वादळ मुंबईच्या दिशेनं पुढे सरकतंय. जरांगे पाटलांसोबत हजारो आंदोलक मुंबईकडे निघालेले आहेत. कोर्टानं फटकारल्यानंतर सुद्धा आझाद मैदानात आंदोलनासाठी जरांगे पाटील हे ठाम होते. अखेर पोलिसांनी जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली. पण मनोज जरांगेनं केवळ 29 ऑगस्ट या एकाच दिवसासाठी आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. या आंदोलनासाठी काही अटी शर्ती लागू असतील, पण असं असलं तरी मागण्या मान्य होईस्तोवर आंदोलन सुरू ठेवू अशी भूमिका मनोज जरांगेंची आहे. दरम्यान आंदोलनाची परवानगी देताना पोलिसांकडनं कोणकोणत्या अटी शर्ती लादण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहूया. आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी एकाच दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे. शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी आंदोलनाची परवानगी नसेल तर फ्री वेच्या मार्गानं आझाद मैदानाकडे जाता येईल आणि मनोज जरांगेंसोबत केवळ 5 वाहनांनाच आझाद मैदानामध्ये प्रवेश मिळेल. तर इतर आंदोलनकर्त्यांची जी वाहनं असतील ती वाडी बंदर इथेच थांबवावी लागणार आहेत. 5000 आंदोलनकर्त्यांनाच आझाद मैदानावरती आंदोलनाची परवानगी आता दिली जाते. मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, पण ते एका दिवसाच नाही. तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसात अंमलबजावणी करावं लागेल. नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तवर बसणार. म्हणजे एक दिवसाची परवानगी मांडणे नाही. आता एक दिवसात काय मग करा अंमलबजावणी. अंमलबजावणी केली तर मांड. एका दिवसात करा. तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तवर मी बसणार, पण नियम मात्र सगळे पाळणार. माझी आजही या निमित्तानं जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं. सरकारच्या भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे, त्यासाठी सरकारने नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे. देशभरातून विदेशातून देखील मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त लाखो लोक येत असतात. त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची भावना होती. आणि 29 तारखेला मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी दिलेली असून पोलिसांनी सुद्धा आता पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडनं आझाद मैदानामध्ये परिस्थितीचा आढावा घेतला गेलाय. मराठा आंदोलकांसाठी आता एक मोठी बातमी आहे. आझाद मैदानवरील मनोज जरांगे आता यांना आधी परवानगी नकारण्यात आली होती. तसेच आता मुंबई पोलिसांनी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच आपण माझ्या उजव्या बाजूला पाहिलं तर स्वतः DCP प्रवीण मुंडे त्यासोबत त्याच्या अनेक पोलीस अधिकारी म्हणा त्या सगळे इकडे तैनात झालेले आहेत आणि त्याचसोबत बॅरिकेडिंग लावण्याची सध्या तयारी सुरू आहे.
तसेच एकूण 5,000 आंदोलकांची कशी काळजी घ्यावी याच्याही सुद्धा बाबतीत चर्चा चालू आहेत. आणि तसेच अग्निशमन दल असेल किंवा महानगरपालिका असेल त्यांच्यासोबत नेमकं कशा पद्धतीने कोऑर्डिनेट करायचं आहे, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टीचे गालबोट लागलं नाही पाहिजे, या सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे यांनी या सगळ्या दरम्यान चित्रा वाघ यांच्यावरती टीका केलेली होती आणि याच मुद्द्यावरनं चित्रा वाघही संतप्त झाल्यात आणि त्यांनी जरांगेंवरती पलटवार केलाय. कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आहे ना दिसल्या का आमच्या, काय बोलते रे, तवा कुठे गेलती तू, कोण वाघिणी ती, कवर शाळा संभली ती सरकारच्या, आमच्या रक्तात थारवलं गेली तवा कुठे मिळती ती. आणि मी बोलले म्हणून तुम्ही सगळी टोळधाड माझ्यावर सोडली. घाणेरडे अश्लील फोन, धमक्यांचे फोन, काय करणार आहात तुम्ही, मारणार आहात मला, म्हणजे तुम्ही चुकलात तर आम्ही बोलायचं नाही आणि आम्ही बोलल्यावरती तुमचे समर्थक आम्हाला नाही नाही ते बोलणार, घाणेरड्या अश्लील कमेंट्स करणार, फोन चालू आहेत सतत, मी अमका बोलतोय आणि हे बघून घेऊ आणि तुला असं करू, काय करणार आहात तुम्ही, मारणार आहात का आम्हाला. आणि यापुढची बातमी 2 ठाकरेंसंदर्भातली. 2 महिने, 2 नेते आणि 2 भेटींची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. हे नेते आहेत अर्थातच राज आणि उद्धव ठाकरे. दोघांच्याही राजकीय मनोमिलनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कौटुंबिक भेटीगाठी सध्या लक्षवेधी ठरतात. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी हजेरी लावली. कौटुंबिक गप्पा, स्नेहभोजन आणि हसऱ्या फोटो सेशननं या भेटीबद्दलचं कुतूहल वाढवलं. काय घडलं शिवतीर्थावरती जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधनं. सत्तावीस जुलै 2025 उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून राज ठाकरे मातोश्रीवर आले आणि बरोबर एका महिन्यानं 27 ऑगस्ट 2025ला गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गेले. दोघा भावांची गणरायाच्या साक्षीनं झालेली ही भेट एका परफेक्ट फॅमिली पिक्चर सारखी होती. गेली 2 दशकं उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय समेट तर दूरच, पण दोघा भावांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर कायमच राखलेलं. ही दरी मिटवण्याचा प्रयत्न अनेकदा झालाही, पण त्याला यश काही मिळालं नाही. अखेर या बंधू भेटीला निमित्त ठरला तो मराठीचा मुद्दा आणि 5 जुलैला महाराष्ट्र 2 भावांच्या ऐतिहासिक मनोमिलनाचा साक्षीदार झाला. जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर गेले तेव्हापासूनच गणपतीच्या निमित्तानं दोघे भाऊ पुन्हा भेटणार याचा पक्का अंदाज बांधला गेला. त्यामुळे गणपतीसाठी उद्धव ठाकरेंचं कुटुंब शिवतीर्थावर येणार हे एक ओपन सिक्रेट बनून गेलेलं. गणपतीच्या निमित्तानं झालेल्या ठाकरेंच्या फॅमिली गेट टुगेदरला हास्याची आणि आनंदाची किनार होती. दोन्ही कुटुंबाच्या भेटीत नेमकं काय घडलं याची इनसाइड स्टोरी सांगितली आहे राज ठाकरेंच्या शिलेदारांनी. आज गणेश चतुर्थी आहे आणि सन्माननीय राजसाहेबांकडे गणपती येत असतो गेली काही वर्ष आणि त्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक येत असतात. त्यापैकी एक कुटुंबातले या नात्याने आज उद्धवसाहेब ठाकरे हे सुद्धा आपलं संपूर्ण कुटुंबासह आज आलेले होते आणि त्याच वेळेला ठाकरे कुटुंबाचे इतरही सगळे जे नातेवाईक आहेत तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे एका अर्थाने ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचं एक काय म्हणतो आपण एकत्र येण्याची ही संधी होती आणि ती सगळ्यांनी साधली आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, कौटुंबिक वातावरणामध्ये त्या सगळ्यांचं एकत्र भोजन सुद्धा झालं. हेच आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं हे झालं, त्यामुळे एक चांगली गोष्ट घडली. ठाकरेंच्या मनोमिलनाची ही दृश्य पाहून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वात बोलकी आणि सूचक होती. त्यामुळे जितकी या दोघा भावांच्या भेटीची चर्चा आहे तितकीच मुख्यमंत्र्यांना आपल्या विधानातनं नेमकं काय सूचित करायचंय याचीही होती आहे. मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना. दोन्ही ठाकरेंचे एकत्र येणं ही राज्याच्या राजकारणातली ऐतिहासिक घडामोड आहे.
ठाकरेंचं एकत्र येणं राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारं ठरू शकतं. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीकडे सर्व पक्षीयांचीच नजर आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या काही बड्या नेत्यांच्या या भेटीवरच्या प्रतिक्रियाही बऱ्याच इंटरेस्टिंग आहेत. ते स्वतः बाप्पाचीच कृपा म्हणायची. एक माझ्या घरी जात आहेत आणि विशेषतः उद्धव राजच्या घरी जात आहेत. चांगली गोष्ट आहे. बाप्पा अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो, तसं या दोन भावांच्या मनोमिलनासाठी सुद्धा कारणीभूत ठरते. चांगली गोष्ट आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र भेटत आहेत. उत्सव आहे. अनेक वर्षांनी दोन भाऊ एकत्र येत आहेत. तू काय अपशगुन करतोस? कुटुंब एकत्र येत आहेत दोघे. त्याचा काय संबंध आहे? अरे अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू वगैरे एकत्र येत असतील, ते आले म्हणजे काय आहे? आम्ही आलो, आम्ही दरवर्षीच येतो. त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला. ते आम्ही मला याच्या तुझ्या प्रश्नाला उत्तर मी काय देऊ इच्छित नाही. आगामी पालिका निवडणुकीत दोनही ठाकरेंच्या एकत्र येण्याची तुफान चर्चा आहे. आता कौटुंबिक भेटीगाठी वाढल्यानं या युतीवरती अनेकांनी शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना असो किंवा राज ठाकरेंची मनसे, दोनही बाजूंच्या प्रतिक्रिया या प्रचंड उत्साही होत्या. 5 तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना. राजकीय दृष्ट्या एकत्र येणार किंवा नाही ह्याचं उत्तर मी देणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे त्याचं उत्तर त्यांच्याचकडून तुम्हाला घ्यावं लागेल. पण एक मात्र नक्की की गेली काही वर्ष तशी काही फारशा गाठीभेटी किंवा कुठल्या निमित्ताने होत नव्हत्या, त्याने या निमित्ताने झालेल्या आहेत आणि कुठेतरी ती कौटुंबिक जवळीक वाढताना दिसते. यापलीकडे कुठलंही राजकीय भाष्य करणं हे योग्य होणार नाही. 2 दशकांच्या दुराव्यानंतर दोन्ही भावांची पहिली कौटुंबिक भेट ही बाळासाहेबांच्या मातोश्रीच्या अंगणात झाली, तर दुसरी राज ठाकरेंच्या निवासस्थानी. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, अ पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स. कधी कधी एक फोटो हजारो शब्द जे मांडू शकणार नाही ते सांगून जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी शिवतीर्थावरचा या 2 भावांचा एक फोटो अगदी असाच होता. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेंच्या फोटो फ्रेमच्या साक्षीनं उद्धव आणि राज ठाकरे उभे होते. हा फोटो पाहून ठाकरे प्रेमींच्या मनात एकच भावना दाटून आली की फ्रेम पूर्ण झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि ठाकरे बंधू एकत्र येणार का, त्यांची युती होणार का, याची जितकी उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे तितकीच ती सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात सुद्धा. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीगाठींसंदर्भात मुंबईकरांना काय वाटतंय हेही पाहूया. निश्चितच आता जो ह्या जो प्रसंग बघता त्यांचं मनोमिलन जवळजवळ झाल्यात जमा आहे आणि निश्चितच त्यांच्या राजकीय दिशेला एक वेगळं वळण लागण्याची चिन्हे या निमित्ताने दिसत आहेत. कारण की आज जी त्यांची दोघांची ती आवश्यकता आहे कदाचित की आपल्याला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्या दोघांना महाराष्ट्रातलं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याची खूप गरज आहे. सामान्य माणूस मला हेच वाटेल की खरोखर यांची युती व्हायला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचं एक झालं पाहिजे. कारण आता हे जे राजकारण चाललं आहे हे फार भयंकर म्हणजे न बोलण्यासारखं आहे. पण हे सगळं कोणीतरी थांबवलं पाहिजे. तर हे 2 भाऊ एकत्र आले तर कदाचित ते थांबेल आणि मराठी माणसाला खूप मोठं बळ मिळेल. चांगलंच होईल. काय त्याच्यातून वाईट असं काहीच नाही होणार. सगळी चांगलीच गोष्ट आहे. हा हो नक्की यायला पाहिजे. सगळ्याच भावांनी जे दुरावलेले असतील तर सगळ्या भावांनी एकत्र यायला असं मला वाटतं.